गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। 26 जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। सागरी व जमिनीवरील नैसर्गिक परिसंस्थेचा दुवा साधण्याचं काम ही खारफुटीची जंगलं करत असतात। खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांमुळे खाऱ्या पाण्यातही ही झाडं तग धरतात। त्यांनाही सुंदर फुलं व फळे येतात। समुद्राकडून होणारा सागरी लाटांचा तुफान मारा, चक्रीवादळे यांच्यापासून किनाऱ्याचं रक्षण करताना जमिनीची धूप थांबवण्याचं महत्त्वाचं काम खारफुटीची जंगलं करत असतात। तुम्हाला माहीतच असेल की सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता हीच जंगलं कमी करतात आणि याचा दाखलाही देण्यात आलेला आहे। खारफुटीच्या अशा अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे किनारपट्टीवरील महत्त्व अधोरेखित होते। याच खारफुटीबद्दल अर्थात मँग्रोव्ज बद्दल आपण आज बोलणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर के.जी. हिरेमठ, जे निवृत्त प्राध्यापक आहेत थेंपे महाविद्यालयाचे आणि सध्या ते मँग्रोव्ह सोसायटीचे मेंबर आहेत। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत मिस सुचेता नाईक, ज्या मुस्टिफंड हायर सेकंडरीमध्ये बायोलॉजीच्या टीचर आहेत। आणि त्याही मँग्रोव्ह सोसायटीच्या मेंबर आहेत। हे दोन व्यक्ती आज आम्हाला भरपूर अशी माहिती देणार आहेत। मँग्रोव्ज म्हणजे काय, इकोसिस्टममध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि गोव्यात मँग्रोव्जची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। तुमचं दोघांचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद तुम्ही आलात म्हणून। सर्वप्रथम मी मॅडम तुमच्यापासून सुरुवात करेन की का आहे हे मँग्रोव्ज आणि कशा पद्धतीनं हे आपल्या इकोसिस्टममध्ये रोल प्ले करतो। ओके, तर कांदळवन म्हणजे खारफुटी, खाऱ्या पाण्यात उगवणारी ही झाडं आहेत। आपण त्यांना इंग्रजीत मँग्रोव्ज असे म्हणतात। तर आपल्या गोव्यात खारफुटी खूप प्रमाणामध्ये आपल्याला सापडतात आणि जगात तुम्ही पाहिलं गेलं तर खारफुटी ट्रॉपिकल रिजन्समध्ये जास्त आढळतात। म्हणजे इक्वेटोरियल लाईन्सच्या वरती कॅन्सर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या रिजन्समध्ये तुम्हाला खारफुटी आढळणार। देशात म्हणजे पाहायला गेलं तर यू कॅन सी दॅम इन आफ्रिका, इन साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, इंडिया ऑफकोर्स। सो ह्या देशात जे ट्रॉपिकल क्लायमेट्समध्ये आहेत तिथं खारफुटी तुम्हाला सापडतील। सर, ज्या पद्धतीनं मॅडमने आम्हाला सांगितलं की एका विशिष्ट टेम्परेचरमध्ये ही ग्रो होतात का, असं ह्याचा अर्थ आहे? Typically, they are tropical plants. Okay. You won't find them in the temperate regions. Okay. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे these mangroves, there are three important things. पहिले they have to face fresh water, गोड पाणी आणि खारे उदक, दोन्ही त्याला फेस करायला लागतं। ओके, सो दे हॅव वॉट अडॅप्टेड टू दीज टू एक्स्ट्रीम कंडिशन्स। आता पावसाळ्यामध्ये दे आर अंडर फ्रेश वॉटर। ड्युरिंग मे they move, the salt content increases because the inflow of the water decreases. So they have to face high salinity, high salt concentration. So they have adapted to a particular way of living. First thing is they have got additional support for their stem. Extra roots येतात, ते आम्ही prop roots म्हणतात. Because this is आर्द्र भूमी आहे। गोव्यासारखे ते ह्युमिड नाही, आर्द्र म्हणजे वेटलँड। ओके, आर्द्र म्हणजे आर्द्रभूमी वेटलँड, ते वेटलँड आहे, त्याच्यामध्ये त्याला ऑक्सिजन मिळत नाही। रूट्स दे वोंट गेट ऑक्सिजन, सो युजली द रूट्स ग्रो टुवर्ड्स द सॉइल, बट इन दिस केस सम रूट्स कम आउट ऑफ द सॉइल टू टेक ऑक्सिजन फ्रॉम द एटमॉस्फियर। सो ब्रीदिंग, दे आर कॉल्ड एज ब्रीदिंग रूट्स अँड दे आर टेक्निकली कॉल्ड एज निमेटोफोर्स। ओके, आणखीन गोष्ट म्हणजे नॉर्मल प्लांट्स युजली द सीड फॉल्स डाऊन, then germinates in the earth or the soil. But in this case, there is no soil. It is all completely marshy area, so the seeds cannot germinate. So in this peculiarity of this is the seeds germinate on the tree. तुम्हाला दाखवतो. This is a seed which has germinated on the tree, and like an arrow it will fall down and to produce the roots. You can see the roots here. That is the specialty of these plants. And another thing is these plants should have some mechanism to throw the extra salt they have taken inside. Because they want or not through water, extra salt enters their body. So they have specific glands called as salt glands through which they accumulate the salts in that gland
and the salt burst to give out the extra salt in their body. So these are the three important things which you find only in these mangroves. ओके मॅडम, तुम्हाला मी विचारेन की सरांनी जसं सांगितलं की हे गोड्या पाण्यामध्ये पण सर्वाईव्ह होतात आणि खाऱ्या पाण्यामध्ये पण सर्वाईव्ह होतात. अशी कोणती गोष्ट आहे की हे दोघं ते ऍडजस्ट होतात त्याच्यामध्ये? हे काय वैशिष्ट्य आहे असं त्याच्यामध्ये? मला वाटतं हे सर जास्त their entire body structure. I told additional roots. Yeah. Because if it is a marshy soil, the single stem, the plant will collapse. So they have got roots like this is the main stem. They have got roots like this, they have got as prop roots to support this plant. Okay. That is one. I told you about vivipary, means giving rise to young ones on the plant. This is you are finding. So, and nematophores, breathing roots. These are the three main things which make these plants adapt to these varying conditions. आणि सॉल्ट ग्लँड्स. Salt glands. सो हे सॉल्ट ग्लँड आपण म्हणतो हे फक्त ह्याच मँग्रोव्ह मध्येच असतात, इतर झाडांमध्ये नाही. It is also because they are in high salinity. Okay. So therefore they have to give up the excess amount of salts which they absorb from the waters. So they have this certain mechanism through which, from the leaves the salts are given out, and you can often find granules, grains of salts on their leaves. On the leaves. Crystals of Crystals. सो लिटरली सॉल्ट सारखंच दिसतं ते. Exactly. हो. ओके. खूप चांगली माहिती आपल्याला या दोघांनी दिलेली आहे. मात्र वेळ झालेली आहे अल्पशा विश्रांतीची. त्यानंतर आपण मँग्रोव्ज हे कशा पद्धतीनं आपल्या इकोसिस्टममध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो हे जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे अल्पशा विश्रांतीची. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेत आहोत मँग्रोव्ज बद्दल, खारफुटी बद्दल. इनिशियल स्टेजला जेव्हा आपण गोवेकर थोड्या काय म्हणतो आपण डेव्हलपमेंटच्या दिशेने जेव्हा वळत होतो तेव्हा या मँग्रोव्जची भरपूर कत्तल झाली होती. त्यामुळे सुद्धा काय काय डिसएडव्हान्टेज झालेले आहेत, कसा आपण नेचरला हार्म केलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की हे मँग्रोव्ज कुठे कुठे आढळतात आणि गोव्यात त्यांचं कुठे स्थान आहे. मॅडम, कुठे देशात हे यांचं कुठे कुठे जंगले आहेत आणि गोव्यामध्ये कुठे आहेत? आपला देश ट्रॉपिक्समध्ये आहे. इट्स अ ट्रॉपिकल कंट्री. तर आणि किनारपट्टी खूप आहे आमच्याकडे ऑन द वेस्ट एज वेल एज द ईस्ट साईड. सो ऑन द वेस्ट साईड दॅट इज द पश्चिम किनारपट्टीला गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आणखी मग खाली कर्नाटक आणि केरळ हे पश्चिम किनारपट्टीला आहेत. आणि ईस्ट साईडला वेस्ट बेंगाल, ओडिशा, मग आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, ऑफकोर्स अंदमान निकोबार आयलँड्स इन्क्लुडेड. So these are the regions in India where you find the presence of mangroves. And if you consider Goa, Goa is right from the south to the north of Goa. You have Galjibagh. There are various estuaries that you find in Goa. So Galjibagh, you have Sal, Talpon, Zuari Mandavi, Kumbalsua Canal, आणखी आपलं तेरखॉल इथपर्यंत एस्च्युरीज आहेत. तर या कोस्ट आपलं covered with, yes. And you get about 16 species of mangroves in Goa. In Goa itself? Yes, 16 species of mangroves. And the majority of it, predominantly Rhizophora apiculata, Rhizophora mucronata, Avicennia species, Sonoraceae alba, हे species जरा जास्त मिळतात गोव्यात. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय मॅडम? म्हणजे ह्या स्पीसीजचं मला तर आताच कळलं की मँग्रोव्जमध्ये पण वेगवेगळे स्पीशीज असतात. सो ह्यांचं काय वैशिष्ट्य आहे? No, most of the mangroves have almost the same function. That is, they are the barriers between the land and the sea. So the majority function, I would say the ecosystem function is plenty in the mangroves. So mainly they break the wind, they control floods coming into the land. So that is their main functions. Besides which, of course, they are very rich in biodiversity.
जैवविविधता अतिशय श्रीमंत मानली जाते. फ्लडिंग स्टॉप करतो. आम्ही जेव्हा मध्यंतरी सुनामीच्या जेव्हा बातम्या आल्या होत्या तेव्हा असं वाचण्यात आलं होतं की बिकॉज ऑफ मँग्रोव्ज हा गोवा थोडासा सर्वाईव्ह झाला होता आणि अनेकशे कोस्टल रिजन. ही खरंच गोष्ट आहे का? अतिशय खरी गोष्ट आहे. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ मुंबई इज ॲक्च्युली 7 islands. And once upon a time they say that it was luxuriant in mangroves. तर मुंबई जशी एरिया इन्क्रीज झाली and it was made because of reclamation of land. So a lot of mangroves were cut. आणि हा भाग मँग्रोव्जने खूप रिच होता आणि आज तिकडे एकही मँग्रोव्ज नाहीये. वाईट गोष्ट आहे. ठाण्याला जराशे आहेत. So I don't think we should speak. There is a wonderful example right in the neighborhood, I would say, of Goa, so which is flooded every monsoon, and this is because of mangrove deforestation. And I feel that we should not reach that level and try to conserve mangroves in our own state. मॅडमने खूप महत्त्वाची अशी गोष्ट सांगितलेली आहे की मुंबईमध्ये जे वारंवार पाणी साचलं जातं, फ्लडिंग होतं, ह्याचं अजून एक कारण म्हणजे तिकडे झालेली मँग्रोव्जची मोठ्या प्रमाणात कत्तल. आणि गोव्यातही जर ती परिस्थिती निर्माण केली तर मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्यालाही ते फेस करावं लागेल. धोका आहे. सर, काय सांगणार तुम्ही ह्या मँग्रोव्जबद्दल? अजून तुम्हाला काय वाटतं की ह्याच्या अंडर ब्रीडिंग होतं माशांचं, काय सांगणार? फर्स्ट थिंग इज ते लीफ डेट्रायटस, आटरे म्हणतात मराठीमध्ये. आटरे ते लीफ डेट्रायटस जे जेव्हा ते पानात पडतात से दॅट विल बी डिकम्पोज्ड पार्शली, eaten by the detritivorous organisms such as small fishes, crabs and other things. They are eaten by bigger fishes, so they are providing the base for feeding. First thing, because there is a lot of food available, the fishes come to mangroves for breeding purposes. They lay their eggs in the crevices of the roots and they lay their eggs and go. When the eggs hatch, there will be a lot of food for the animals, those young ones, to feed. So that's how mangroves are very important. Apart from this, there are some animals which attach to the roots of the mangroves. They survive because they are there. And then one more thing is, you must have heard of, just now she was telling about Salim Ali Bird Sanctuary. So that is entire food for that sanctuary birds, the migratory birds is given by the mangroves. And as she has already told, of course, storm, wind, tsunami, all that you already talked. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटी तिथं खूप आहे, जैवविविधता. डॉक्टर सलीम अली नाही, मँग्रोव्ह इकोसिस्टममध्ये. हां, तर राईट फ्रॉम मायक्रोब्स, सूक्ष्मजीव, ते अतिशय मोठे प्राणी म्हणजे मगर, वाईल्ड कॅट्स, पक्षी, मासे. सो अतिशय चांगली जैवविविधता इथं मँग्रोव्ह परिसंस्थेमध्ये आम्हाला दिसू शकते. आपण बघतो की इवन जेव्हा पक्ष्यांचं मायग्रेशन होतं तेव्हा या पर्टिक्युलर भागामध्ये ते जास्त आढळतात. ते मँग्रोव्हसाठीच का की इतर? Just because of availability of sufficient amount of food. Of course, that is one. They are migrating because of the low temperatures in their original country. Selecting a particular place is because food is available. Food is available. Okay. It's a rich food web. Marine food web. Very rich. सध्याची गोव्याची परिस्थिती काय आहे? कारण ही सोसायटीज आहे तुमची, त्याला आता 25 वर्ष होत आहेत. काय आहे परिस्थिती? कारण मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे विविध कारणांमुळे. स्टेटस काय आहे सध्याच्या मँग्रोव्ज? म्हणजे ॲक्च्युअली स्पीकिंग, ऑल्सो टॉकिंग अबाउट द थ्रेट्स पोज्ड टू द मँग्रोव्ज. बट बिफोर दॅट आय वुड लाईक टू नो वेदर इट हॅज बीन डिस्ट्रॉयड. टू सम एक्सटेंट येस, बट आय वुड से गोवा इज स्टिल बेटर. कारण we know the example of the other states neighboring, as I just mentioned about Mumbai. Urbanization is one of the causes. So for urbanization you require land. So reclamation of the land is usually done through mangroves. Udaharanarth, Pato. The entire Pato is built on reclamation from mangrove land. So तिथं आपण पाहिलं तर तिथं ऑफिसेस आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत,
आणि छान वाटतं तिकडे पण ॲट प्रेझेंट वी हॅव ट्राईड टू बॅलन्स इट, कारण तुम्हाला माहीतच असेल की पाटोमध्ये एक वॉकअवे स्टार्ट केलेली आहे, इनॉग्रेट केलेली आहे आणि इट इज मँग्रोव्ह वॉक पाथ लास्ट मंथ इट इज या. सो इन सम वे our government has seen that there's a balance between urbanization, शहरीकरण and conservation, and this is what we are trying to say, there should be sustainable development. And also Goa Forest Department has got a committee which is monitoring this, and they are planning to have 100 hectares of afforestation of mangroves. Goa Forest Department has planned that because originally it was 20,000 hectares, now it is only about 2,000 hectares. It has gone, but still it is well within the limit sustainability. इट वॉज यू सेड 20,000 हेक्टर्स आणि आता कमी झालं, खूप कमी झालं. खूप कमी आहे. खूप गंभीर असा विषय आहे हा. सर त्याबरोबर मी अजून एकच प्रश्न विचारेन आणि ब्रेक घेणार. मध्यंतरी वाचनात आलं होतं की गुजरातने खास महिला जे सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांना घेऊन हे सो ते सक्सेसफुल झालं का तिकडे, आणि तसेच गोव्यामध्ये पण होऊ शकतं का? गोव्यामध्ये खूप सक्सेस झालेले आहे. इकडं तुम्ही पाटो काजवे तुम्ही बघितलं, पाटो रायबंदर, दिवजा सर्कल तिकडं एकदम सगळे कापलं होतं, पण आता तुम्ही बघायला मिळतो. सो इट इज इन्क्रीजिंग. इट इज इन गोवा वन थिंग इज गुड, marginally it is increasing. We cannot say it is fantastic, but the gradually it is increasing. Awareness is there. There are nurseries of mangroves also. Forest Department is maintaining nurseries in Shoram Island. ब्रेक नंतर ह्याच मँग्रोव्हजमुळे आता रिसेंटली आपण एक पाथवे आपण सुरू केलेला आहे पाटोमध्ये. सो पर्यटनदृष्ट्या ही खारफुटीची झाडं किती महत्त्वाची ठरणार हे पण आपण जाणून घेणार आहोत, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही बोलत आहोत खारफुटीच्या जंगलांबद्दल. ह्या खारफुटीच्या संवर्धनासाठी आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी खास मँग्रोव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे, ज्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली 25 वर्ष अविरतपणे ही सोसायटी हे काम करत आहे. नेमकं काय कार्य आहे त्यांचं ते पण जाणून घेऊया. सर काय व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट थिंग इज एम्पॉवरमेंट ऑफ द कम्युनिटी, सक्षमता. So we are empowering the community by educating them. There are different levels. That is, first is education. Next comes public. First is education. We are going to different schools in Goa. Mangrove, not only in Goa, outside Goa also. Our societies of India, we educate them at the students level, teachers level also. Next, we move to the public awareness. We hold exhibitions in different parts of the country and in Goa also, so that public also is invited. Say science center we had, NIO we had exhibitions, we go to schools also and have exhibitions. Then academic level, we conduct national conferences and seminars. Recently we had a Silver Jubilee conference in Goa last year. It was very successful. So that is a scientific level. So they discuss and come out with suggestions. Next, media level, just as you are doing now, we concentrate on media also to spread awareness about mangroves. त्या बाहेर सर मँग्रोव्ज, आता पुन्हा मी तोच विषय काढेन की तिकडे तुम्ही सांगितलं की विशिष्ट पद्धतीची मॉडिफिकेशन्स होतात. एक जीव जंतूंना सुद्धा तिकडे एक लाईफ मिळत असते. सो असे कोणते मासे पर्टिक्युलरली तिकडे येतात? सो यू फाइंड वेरियस टाइप्स ऑफ क्रस्टेशन्स, मॉल्युस्क, फिश ओव्हर देअर. आणखी क्रस्टेशन्स म्हणजे प्रॉन्स, क्रॅब्स. मॉल्युस्क म्हणजे खुबे, तिसरे, कालवा, विच आर वॉन्टेड इन गोवा. आणि मासे तर तोंडाला पाणी सुटण्यासारखे तिथं मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते, तामस, चडक, पालू, मग पाटचाळी,
हे सगळे अतिशय हुमड म्हणतात ते गोव्यात. आणि हे सगळे महाग मासे आहेत जे तुम्ही आता नावं घेतलेली आहेत. मला वाटलं ते हे सगळे खोल समुद्रात भेटतात, पण दे आर ॲक्च्युली इन द एक्झॅक्टली देअर. आणि अतिशय ते टेस्ट वंडरफुल. यू आस्क एनी गोवन अँड देन दे विल टेल यू. सो मुड्डोशो चणक म्हटलं मी वाटतं. आणखी आपल्या तिसऱ्यो कालवा, खुबे, तर काळुंद्रा. So all these are fish which are very much delicacies in Goa. If you want to eat more of these delicacies, better conserve mangroves. जर फ्रेश मासे खायचे असतील तर मँग्रोव्सची लागवड ही झालीच पाहिजे, त्याची कत्तल करू नका. त्याचबरोबर आता मँग्रोव्सची हळूहळू त्याची अवेअरनेस क्रिएट होते असं सरांनी सांगितलेलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची परिस्थिती चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर सर आता त्याची टुरिझमच्या दृष्टीने जर विचार केला तर होऊ शकतो का? टुरिझम, इको टुरिझम एक लक्षात ठेवायला पाहिजे, इट शुड नॉट डिस्टर्ब द सिस्टम. आता हाली तुम्ही ऐकणार असणार ते सुरलामध्ये लोक येतात, कर्नाटक महाराष्ट्रामधून सुरला, तिकडं एकदम लिकर बॅन केलेलं आहे. तसं होऊ नये. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. इको टुरिझम इज गुड बिकॉज देअर पीपल, अमेच्युअर्स कॅन कम, bird watchers, this Salimali bird sanctuary is the best. Then just nature lovers can come, just they can move around, and those fresh breathe, and also those who want to do research, Goa is the best place for doing research. Mangrove because research. Approachable, very nice and undisturbed compared to other parts. Here we don't have so many. Of course mining has stopped now. When mining was there, it was a lot of disturbance, but now it has stopped. It is really wonderful place for ecotourism from all these angles. Only you must take care that it should not misused by the tourism. पूर्वी अर्थात तुम्ही 25 वर्ष ही कार्य चालू आहे तुमचं, पण मला नक्कीच एक सक्सेस स्टोरी ऐकायला आवडेल की मँग्रोव्ह सोसायटीमुळे काय एका विद्यार्थ्यामध्ये बदल म्हणा किंवा एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये असा काही बदल झाला आहे, किंवा मँग्रोव्ह सोसायटीने एक निवेदन दिल्यामुळे त्या पर्टिक्युलर भागामध्ये मँग्रोव्हची लागवड झाली आहे. असे काही सक्सेस स्टोरीज आहेत का? आहे. Just recently one boy, high school student, has made a nice video of the mangroves. He has posted in our mangrove group. So like that there is a lot of awareness, and many schools are giving projects on mangroves. Exactly. आणि तुम्ही असोसिएट असतात त्याला? हो. माझ्या स्कूलमध्ये हायर सेकंडरी स्टुडंट्समध्ये मी ही ॲक्टिव्हिटी दरवर्षी करते. आय क्रिएट अवेअरनेस अबाउट ऑन मँग्रोव्ज एव्हरी 26 जुलै. आणखी यावर्षी व्हिडिओज, फिल्म्स असं एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे मी. सो दे गो अराउंड दिस चिल्ड्रन आर नेव्हर दे सी मँग्रोव्ज अराउंड बट दे डो नॉट नो मच अबाउट इट. सो इफ यू गिव देम दिस सॉर्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज, दे गो क्लोजर टू मँग्रोव्ज, दे चेक इट आउट, they look at the leaves, they look at every small animal and fungus also which is found there. The mud skipper is something, so one of my students have done it in his video. So they are very excited to do some this sort of activities. And they are doing with ordinary mobile, not professional camera. Yes. That is really helped. And if anybody wants to get associated with Mangrove Society, how they have to approach? There is a form. They have to go, just address to Mangrove Society of Goa. There is a form. Anybody can become a member. He need not be botanist or zoologist or well educated. Any layman can become a member. School students also included. So 1,000. No, not at all. No age restriction, no qualification restriction. By paying 1,025 rupees, they become life members. Life members. Yes. And once they become a member, then what activities he or she has to do? Activities, they can come up with activities, or they can attend our activities. Okay. We have a newsletter, Mangal one. So they can publish their articles, their essays, their experiences. A newsletter, it is a newsletter of Mangrove Society of Goa. It publishes the articles by different people throughout India. तर हे होते मँग्रोव्हबद्दलची माहिती. सुरुवातीला सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर करत आलेलो आहोत की मँग्रोव्हचं महत्त्व काय आहे, गोव्यात त्याची परिस्थिती कशी आहे, आणि जर आम्ही अशीच कत्तल करत राहिलो तर मुंबईसारखी परिस्थिती यायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला भरपूर माहिती दिली. सुजिता मॅडम, तुम्ही पण आलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. मी फक्त एकच म्हणू इच्छिते,
मँग्रोव्हसाठी संरक्षण आणि संवर्धन अतिशय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन. सो मँग्रोव्हज हॅव टू बी प्रोटेक्टेड. द मँग्रोव्हज प्रोटेक्ट.